भारतीय संविधानाबद्दल काय माहिती असलं पाहिजे किंवा भारतीय संविधानाचा नेमका इतिहास काय आहे आणि त्या इतिहासामध्ये नेमकं काय काय दडलेलं आहे याचं आकलन देखील आपल्याला असणं गरजेचं आहे। आपल्याला जनरली भारतीय संविधान कोणी लिहिलं, ते कधी तयार झालं, त्याच्यामध्ये किती कलमं आहेत किंवा त्याचा आपल्या आयुष्यामध्ये काय उपयोग होतो, अशा काही साधारण गोष्टी आपल्याला माहिती आहेत। पण हल्ली भारतीय संविधानाला दोष देणारी एक वेगळी पिढी भारतामध्ये निर्माण होते आहे आणि भारतीय संविधान हे कुठेतरी कमी पडतं आहे, त्याला कुठेतरी बदललं पाहिजे अशी एक चर्चा करणारी एक पिढी आता उदयास येत आहे। पण या पिढीला देखील हे माहिती असणं गरजेचं आहे की भारतीय संविधान हे किती महत्त्वाचं आहे आणि ती जागतिक स्तरावर देखील या भारतीय संविधानाची मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा का होते। या अनुषंगाने कदाचित भारत सरकारने किंवा आपल्या विद्यापीठाने हा विषय आपल्याला अभ्यासक्रमाला किंवा याचा थोडक्यात परिचय व्हावा म्हणून आपल्या समोर कदाचित ठेवलेला असेल। आपण या विषयाच्या थोडंसं पार्श्वभूमीमध्ये किंवा बॅकग्राऊंडमध्ये जाणार आहोत आणि हे संविधान नेमकं तयार होण्याच्या पूर्वीची भारतामधली परिस्थिती कशी होती आणि मग त्याच्यानंतर भारतामध्ये हे संविधान कसं तयार झालं हा पूर्ण भाग आपण बघणार आहोत। पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपण की हे संविधान हे एकमेव संविधान भारतामध्ये तयार झालं होतं किंवा आहे किंवा झालेलं आहे अशातला भाग नाही। मी मागच्या वर्षीही विद्यार्थ्यांनाही सांगितलं होतं की 1946 पूर्वीच साधारणतः एक 47-48 पर्यंत असं गृहीत धरू आपण, 1948 पर्यंत म्हणजे भारताचं जे आजचं अस्तित्वात संविधान आहे ते संविधान अस्तित्वात येण्याच्या पूर्वी भारतामध्ये जवळपास 8 संविधान तयार होते। कदाचित हे आपल्याला माहिती असेल किंवा नसेल हे मला माहिती नाही, पण 1948 पर्यंत भारतामध्ये जवळपास 8 संविधान तयार होते आणि या संविधानाचा परिपूर्ण अभ्यास सगळीकडेच केला गेलेला देखील होता। पण तरीही भारताच्या संविधान सभेला 8वं संविधान, एक वेगळं संविधान का तयार करावं लागलं हा मूळ प्रश्न आहे। म्हणून आपल्याला या संविधानाची पार्श्वभूमी माहीत असणं गरजेचं आहे की ऑलरेडी जर या देशामध्ये 7 संविधान तयार होते 1946-47 पर्यंत, जर 7 संविधानाचे ड्राफ्ट किंवा 7 संविधान या देशामध्ये तयार होते तर मग 8वं संविधान तयार का केलं गेलं हे देखील बघणं गरजेचं आहे। आपण जास्त काही दूरवरच्या इतिहासामध्ये जाणार नाही की ब्रिटिश भारतामध्ये केव्हा आले आणि मग भारतामध्ये काय काय त्यांनी सत्ता परिवर्तन केलं वगैरे, इकडं काय आपण जाणार नाहोत। पण आपल्याला 1885 पासून या संविधानाची चर्चा करणं गरजेचं आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतामध्ये 2 प्रकारच्या गुलामी आपण बघितलेल्या आहेत। एक राजकीय गुलामी होती जी ब्रिटिशांनी आपल्यावर लादलेली होती आणि दुसरी सामाजिक गुलामी होती जी 2500 वर्षापासून आपल्यामध्ये चालू होती। आणि या दोन्ही गुलामीतून मुक्त होण्यासाठी भारताला संविधान हवं होतं, फक्त राजकीय गुलामीतून मुक्त होण्यासाठी भारताला संविधान हवं नव्हतं, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण। आपल्याला एकतर 2500 वर्षापासून असलेली सामाजिक गुलामीतली मुक्ती आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 150 वर्ष ज्या ब्रिटिशांनी आपल्यावरती राज्य केलं त्या ब्रिटिशांच्या गुलामीतून आपल्याला मुक्ती, म्हणजे 2 प्रकारच्या मुक्ती देणारं संविधान आपल्याला या देशामध्ये तयार करायचं होतं। मी तुम्हाला म्हणालो की या देशामध्ये 7 संविधान तयार होते, याची पार्श्वभूमी 1885 पासून साधारणपणे तयार होते। काय होतं 1885ला? 1885ला भारतामधली एक सगळ्यात मोठी घटना घडलेली आहे, ती म्हणजे या देशामध्ये एक राष्ट्रीय चळवळ उभी राहिलेली आहे काँग्रेसच्या नावानं। आणि काँग्रेसनं हा स्वातंत्र्याचा लढा लढण्यासाठी म्हणून ही एक ऑर्गनायझेशन किंवा ही संघटना उभी केलेली आपल्याला पाहायला मिळते। पण ही काँग्रेसची जी संघटना आहे ही संघटना नेमकी कोणाची होती? तर ह्या संघटनेमध्ये जवळपास सर्वच स्तरातले लोक याच्यामध्ये समाविष्ट झालेले होते, साधारणतः 1920 पर्यंत। पण 1920च्या पूर्वी देखील 1-2 घटना अशा घडलेल्या होत्या ज्याचा परिणाम या भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीवरती झालेला आपल्याला पाहायला मिळतो। एक म्हणजे 1906ला भारतामध्ये एक वेगळं ऑर्गनायझेशन इथं तयार झालेलं होतं मुस्लिम लीगच्या नावाने।
आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतामध्ये फोडा आणि राज्य करा ही एक नवी नीती ब्रिटिश सरकारने भारतामध्ये अवलंबायला सुरुवात केलेली होती बंगालच्या फाळणीच्या माध्यमातून. त्याच्यामुळे या दोन घटना या दरम्यान घडत होत्या आणि एकीकडं या घटना घडू नयेत म्हणून 1885 पासूनच ही काँग्रेसची जी मुवमेंट आहे ही मुवमेंट पुढे येत होती. आणि मग आपण बघतो की 1915 पर्यंत साधारणतः या घटना घडत राहिलेल्या आहेत आणि बंगालची फाळणी वगैरे याचा टप्पा आपण बघतो 1911 पर्यंतचा. पण इथं कुठेतरी भारतामधली जी जनता आहे ही भारतामधली जनता एकमेकांच्या विरोधामध्ये द्वेषाने उभी राहताना आपल्याला पाहायला दिसते किंवा एकमेकांना दोष देत असताना आपल्याला पाहायला मिळते. पण 1915ला भारताचं राजकारण एका वेगळ्या दिशेने जायला सुरुवात होते. काय आहे या राजकारणाची दिशा? 1915ला असं काय घडलं? 1915ला एक मोठी व्यक्ती भारतामध्ये परत आलेली आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे महात्मा गांधी. 1915 पर्यंत महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेमध्ये होते. 1915ला ते भारतामध्ये आले आणि भारताच्या राजकारणामध्ये त्यांनी सहभागी व्हायचं ठरवलं. आणि मग त्यांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये काँग्रेसचे जे मोठे लीडर होते गोपाळकृष्ण गोखले, या गोपाळकृष्ण गोखलेंची महात्मा गांधींनी भेट घेतली आणि गोपाळकृष्ण गोखलेंना त्यांनी सांगितलं की मला भारताच्या राजकारणामध्ये किंवा भारताची जी स्वातंत्र्याची चळवळ आहे या चळवळीमध्ये मला सहभागी व्हायचं आहे. गोपाळकृष्ण गोखले महात्मा गांधींना असं म्हणाले की राजकारणात सहभागी होणे किंवा एखाद्या मुवमेंटमध्ये सहभागी होण्यापूर्वी आपल्याला त्या देशाचा इतिहास, त्या देशाचा भूगोल, त्या देशाचा राजकारण, त्या देशाची शिक्षण व्यवस्था हे सगळंच माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून गोपाळकृष्ण गोखलेंनी महात्मा गांधींना एक राय दिली. ते असं म्हणाले की तुम्ही भारताच्या या राजकारणामध्ये किंवा भारताच्या स्वातंत्र्याच्या मुवमेंटमध्ये सहभागी होण्यापूर्वी तुम्ही भारताला जाणून घ्या. म्हणून गोपाळकृष्ण गोखलेंनी महात्मा गांधींना सल्ला दिला की अगोदर तुम्ही पूर्ण भारत भ्रमण करा आणि जेव्हा तुम्हाला हा भारत समजेल तेव्हा तुम्ही या ऑर्गनायझेशनमध्ये सहभागी व्हा. महात्मा गांधी 1915 पासून 1920 पर्यंत पूर्ण भारत भ्रमण करत होते आणि ते भारताच्या सामाजिक व्यवस्थेला, भारताच्या राजकीय व्यवस्थेला, भारताच्या आर्थिक व्यवस्थेला, भारताच्या शैक्षणिक व्यवस्थेला ते समजून घेत होते, भारताच्या इतिहासाला ते समजून घेत होते. आणि त्यांचे भारत परिभ्रमण झाल्यानंतर त्यांनी भारताच्या या स्वातंत्र्याच्या मुवमेंटमध्ये सहभागी व्हायचं ठरवलं आणि ते परत आले. एक मजेशीर गोष्ट अशी आहे की आपण गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधींचे गुरु आहेत, राजकीय गुरु आहेत असं सांगतो, पण आपल्याला आणखीन एक गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे की गोपाळकृष्ण गोखले हे आणखीन एका व्यक्तीचे गुरु होते. ते म्हणजे बॅरिस्टर जिना, बॅरिस्टर मोहम्मद अली जिना. बघा, दोन मोठे नेते आहेत, एक बॅरिस्टर मोहम्मद अली जिना आणि एक महात्मा गांधी. या दोन्ही व्यक्तीचे राजकीय गुरु हे गोपाळकृष्ण गोखले आहेत. पण आपण बॅरिस्टर जिनावरती जास्त चर्चा करत नाही. आपण फक्त एवढंच सांगतो की महात्मा गांधींचे ते गुरु आहेत, पण ते बॅरिस्टर जिनाचे देखील गुरु होते, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. 1920ला जेव्हा महात्मा गांधी या मुवमेंटमध्ये सहभागी व्हायचं ठरवतात त्यावेळेस नेमकं एक घटना घडते. 1 ऑगस्ट 1920ला काँग्रेसचे जे मोठे लीडर होते, ज्यांच्या हातामध्ये काँग्रेसची चळवळ होती, ते काँग्रेसचे मोठे लीडर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा 1 ऑगस्ट 1920ला मृत्यू होतो आणि काँग्रेसची जी चळवळ आहे ही चळवळ डायरेक्टली महात्मा गांधींच्या खांद्यावर येते. 1920 पासून महात्मा गांधी या भारताची जी काही स्वातंत्र्याची चळवळ आहे किंवा ज्याला आपण काँग्रेसची चळवळ म्हणतो, ही चळवळ ते सांभाळताना आपल्याला दिसत आहेत. आणखीन एक घटना 1920च्या दरम्यान घडलेली आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक व्यक्ती भारतामध्ये 1920च्या दरम्यान भारतात येते ज्याचा थेट संबंध भारतीय संविधानाच्या निर्मितीशी आहे. ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 1920ला ते आपलं एज्युकेशन पूर्ण करतात आणि भारतामध्ये येतात आणि भारतामध्ये आल्यानंतर ते इथल्या सामाजिक चळवळीमध्ये सहभागी होतात. बघा, महात्मा गांधींच्या हातामध्ये त्याच काळात 1920लाच महात्मा गांधींच्या हातामध्ये काँग्रेसची मुवमेंट आलेली आहे. त्याच दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथल्या सामाजिक मुवमेंटमध्ये सहभागी होत आहेत.
थोडंसं पुढं जर आपण गेलं तर आणखीन काही चळवळी इथं पुढे यायला लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. ते स्वातंत्र्याच्या अनुषंगाने असतील किंवा सामाजिक क्षेत्रामधले असतील किंवा आर्थिक क्षेत्रामधले असतील, काही मुवमेंट या इथं निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय होतंय, 1924ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना करतायत आणि बहिष्कृत जो भारत आहे त्या भारताचे प्रश्न, म्हणजे बहिष्कृत जी जनता आहे ती सामाजिक क्षेत्रामधली बहिष्कृत असेल, ती राजकीय क्षेत्रामधली बहिष्कृत असेल, ती आर्थिक क्षेत्रामधले बहिष्कृत असतील, या सगळ्या बहिष्कृतांना एकत्र करण्याचा आणि त्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतायत. त्याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकर बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना करतायत. दरम्यानच्या काळात 1924-25लाच भारतामध्ये काही समाजवादी चळवळी किंवा कम्युनिस्ट चळवळी देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि मग या कम्युनिस्ट चळवळीवरती प्रभाव कोणाचा आहे, तर त्यांच्यावरती प्रभाव आहे रशियन राज्यक्रांतीचा. आणि दरम्यानच्या काळामध्ये 1920 पासून जगभरामध्ये या रशियन राज्यक्रांतीचा प्रभाव वाढताना आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यापासून भारत अलिप्त राहू शकला नाही. चीन देखील त्याच प्रभावातून 1921 पासून त्यांनी देखील साम्यवादाच्या ज्या काही मुवमेंट्स आहेत त्या चीनमध्ये त्यांनी सुरू केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. भारत देखील त्या रशियाच्या राज्यक्रांतीच्या आकर्षणापासून दूर राहू शकला नाही आणि भारतामध्ये देखील 1924-25च्या दरम्यान आपल्याला काही समाजवादी चळवळी, काही कम्युनिस्ट चळवळी देखील आपल्याला इथं अस्तित्वात आलेल्या पाहायला मिळतात. 1925ला आणखीन एक मुवमेंट या भारताच्या राजकारणामध्ये किंवा भारताच्या सामाजिक क्षेत्रामध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं देखील पदार्पण याच काळामध्ये होतं. मग त्याच्या अगोदर काही काँग्रेसमध्ये 1923ला पडलेली फूट असेल, त्याच्यामधून ते स्वराज पक्षाची निर्मिती असेल, अशा काही छोट्या छोट्या घटना 1920 ते 1925च्या दरम्यान आपल्याला घडलेल्या पाहायला मिळतात. पण या संघटना देखील एवढ्या स्ट्रॉंग होत्या की त्यांचा देखील भारताच्या संविधान निर्मितीपर्यंत काहीतरी वेगळा इतिहास आहे. हे सर्व प्रक्रिया भारतामध्ये घडत असताना या सगळ्या ऑर्गनायझेशन इथं तयार होत असताना आणखीन एक घटना 1919ला भारतामध्ये घडते आणि तिथून खऱ्या अर्थानं भारताच्या राष्ट्रीय चळवळीला किंवा भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीला गती यायला लागते. 1919चा मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा कायदा भारतामध्ये येतो 1919ला आणि त्याच काळात एक रॉलेट कायदा देखील आपण म्हणतो, त्या रॉलेट कायद्याच्या अनुषंगाने देखील भारतामध्ये चर्चा होते. आणि मग या रॉलेट कायद्याच्या विरोधामध्ये ज्यावेळेस एक सभा भरवली जाते अमृतसरमध्ये, तिथे मात्र एक घटना घडते. त्या घटनेला आपण जालियनवाला बाग हत्याकांड असं म्हणतो. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जनरल डायरने वगैरे ते फायरिंगचे आदेश दिले आणि हजारो लोक तिथं मृत्युमुखी पडले. पण याचे परिणाम थेट भारताच्या राष्ट्रीय चळवळीवरती किंवा स्वातंत्र्याच्या चळवळीवरती झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग आपण बघतो की 1920 पासून भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीला अतिशय गती यायला लागते आणि नेमकं त्याच काळामध्ये महात्मा गांधींच्या हातामध्ये ही मुवमेंट येते आणि महात्मा गांधी तत्कालीन परिस्थितीमध्ये 1920 पासून एक वेगळी स्वातंत्र्याची चळवळ, सगळ्यांना समाविष्ट करून घेणारी स्वातंत्र्याची चळवळ पुढे घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतात. पण तरीही याचे काही बाकीचे ऑर्गनायझेशन आहेत त्या आपापल्या पद्धतीनं भारतामध्ये काम करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि 1920 पासून भारताचं राजकारण एक वेगळ्या स्पीडनं जाताना आपल्याला पाहायला मिळतं. 1919ला जो कायदा येतो मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा कायदा, या मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा कायद्याचे परिणाम भारतामध्ये काय झालेले आहेत हे बघण्यासाठी एक कमिशन भारतामध्ये 10 वर्षानंतर येणार असतं. पण होतं काय नेमकं की हे कमिशन जे मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा कायदा आहे त्या कायद्याचं परीक्षण करण्यासाठी हे कमिशन 10 वर्षानंतर भारतात येण्याऐवजी म्हणजे 1919 पासून ते 1929 पर्यंत म्हणजे 1929ला ते येणं अपेक्षित होतं. पण काय होतं नेमकं की ते कमिशन 1927लाच भारतामध्ये येतं आणि भारतामध्ये आल्यानंतर भारताच्या राजकीय परिस्थितीचा ते आढावा घेतात आणि ते असं ठरवतात की भारताला स्वातंत्र्य आपल्याला देता येऊ शकतं का याची चर्चा भारतामध्ये ते सुरू करतात. पण सायमन कमिशनमध्ये भारताचा एकही प्रतिनिधी नसल्यामुळे सायमन कमिशनला भारतामधून मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होतो आणि सायमन गो बॅकच्या घोषणा दिल्या जातात. पण सायमन कमिशन घाई गडबडीमध्ये आपलं जे काही
रिपोर्ट आहे ती रिपोर्ट तयार करतं आणि सायमन कमिशन निघून जातं. पण सायमन कमिशन जाता जाता या रिपोर्टमध्ये एक वाक्य लिहून जातं. ते वाक्य असं आहे की जर भारताला भविष्यामध्ये स्वातंत्र्य हवं असेल तर भारताकडे भारताची भारतीय लोकांनी तयार केलेली एक राज्यघटना असणं गरजेचं आहे. बघा, इथून भारताच्या राज्यघटनेला एक वेगळी दिशा मिळायला लागते. 1927ला हा रिपोर्ट ब्रिटिश काउन्सिलमध्ये जातो, ब्रिटिश पार्लमेंटमध्ये जातो आणि ब्रिटिश पार्लमेंटमध्ये याच्यावरती चर्चा होते आणि ती चर्चा भारतामध्ये देखील होते की होय, आपल्याकडे जर आपल्याला एक आपलं राज्य निर्माण करायचं असेल किंवा आपल्या हातामध्ये जर सत्ता घ्यायची असेल तर आपल्याकडे आपण तयार केलेलं एक स्वतंत्र संविधान असणं गरजेचं आहे. आणि मग भारतामध्ये संविधान निर्मितीची प्रक्रिया कशी असावी, संविधान कसं असावं याच्यावरती एक वेगळी चर्चा भारतामध्ये सुरू होते आणि भारताच्या संविधान निर्मितीच्या प्रक्रियेला सुरुवात होते. बघा, 1927 पर्यंत भारतामध्ये मी तुम्हाला सांगितलं की काँग्रेसची मुवमेंट आहे गांधीजीकडे, बहिष्कृत हितकारणी सभेची मुवमेंट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मुवमेंट आहे. म्हणजे अशा कितीतरी एक 6-7 मुवमेंट या दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कम्युनिस्टांच्या मुवमेंट आहेत, समाजवाद्यांच्या मुवमेंट आहेत, काही क्रांतिकारी संघटना देखील तत्कालीन परिस्थितीमध्ये कार्यरत. आपण बघतोय की ते भगतसिंग, राजगुरू, सुखदेव वगैरे त्यांच्या देखील काही क्रांतिकारी संघटना तत्कालीन परिस्थितीमध्ये काम करत आहेत. आणि मग 1927ला जेव्हा भारताचं एक स्वतंत्र संविधान असणं गरजेचं आहे अशी चर्चा सुरू होते तेव्हा भारतामध्ये या राज्यघटनेच्या निर्मितीच्या प्रक्रियेला सुरुवात होते आणि पहिला ड्राफ्ट भारतामध्ये तयार होतो 1928ला. त्याला आपण म्हणतो द नेहरू कमिटी रिपोर्ट. बघा, 1927ला सायमन कमिशन सांगतं तुमच्याकडे राज्यघटना असणं तयार असणं गरजेचं आहे आणि ती कशा पद्धतीची असावी हे देखील तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे. म्हणून मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक ड्राफ्ट तयार होतो, त्याला आपण द नेहरू कमिटी रिपोर्ट म्हणतो आणि हा रिपोर्ट ब्रिटिश पार्लमेंटकडे ते सादर करतात. पण हा रिपोर्ट जेव्हा ब्रिटिश काउन्सिलकडे सादर होतो त्यावेळेस ब्रिटिश पार्लमेंटमध्ये याच्यावरती चर्चा होते, त्याचप्रमाणे ते भारतामध्ये देखील चर्चा होते आणि भारतामध्ये या द नेहरू कमिटीच्या रिपोर्टला विरोध करणारे लोक विरोध करतायत. आणि मग विरोध करणारे लोक काय म्हणतायत की आम्हाला अशा पद्धतीचं कॉन्स्टिट्यूशन नको आहे, आम्हाला एक वेगळं कॉन्स्टिट्यूशन हवं आहे. आणि मग त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, बॅरिस्टर जिना असतील, समाजवादी पार्टीचे लोक असतील, मानवेंद्रनाथ रॉय असतील किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधले लोक असतील किंवा हिंदू महासभेमधले लोक असतील, हे सगळेच लोक या द नेहरू कमिटी रिपोर्टला विरोध करतायत. आणि मग ब्रिटिशांचं म्हणणं असं येतं की ठीक आहे, अशी वैयक्तिक वेगवेगळी चर्चा करून काही यातून मार्ग निघणार नाही, आपल्याला कुठेतरी एकत्र बसून यावरती चर्चा करावी लागेल. आणि म्हणून ब्रिटिश पार्लमेंटकडून किंवा ब्रिटिशांकडून एक नियोजन असं केलं जातं की 1930ला एक राऊंड टेबल कॉन्फरन्स लंडनमध्ये घ्यायची आणि त्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये आपण याच्यावरती चर्चा करायची. आणि मग आपण बघतोय की 1930ला जेव्हा राऊंड टेबल कॉन्फरन्स होते तेव्हा त्याच्यामध्ये या द नेहरू कमिटी रिपोर्टवरती देखील चर्चा होणार असते. मग याचं निमंत्रण भारतातल्या वेगवेगळ्या संघटनांना ब्रिटिशांनी दिलेलं असतं. कुठल्या कुठल्या संघटनांना? काँग्रेसला त्याचं निमंत्रण आहे, गांधीजींना त्यांनी निमंत्रित केलेलं आहे, मुस्लिम लीगला त्यांनी निमंत्रित केलेलं आहे. त्याचबरोबर भारतामध्ये जे काही संस्थानिक आहेत, म्हणजे जे काही राजे राजवाडे होते तत्कालीन परिस्थितीमध्ये, त्यांना देखील त्यांनी निमंत्रित केलेलं आहे. त्याचबरोबर हिंदू महासभेच्या प्रतिनिधीला त्यांनी निमंत्रित केलेलं आहे. जे काही कम्युनिस्ट होते, समाजवादी होते, त्यांच्या देखील प्रतिनिधीला त्यांनी निमंत्रित केलेलं आहे. अशा सगळ्याच संघटनांचे लोक त्यांनी लंडनमध्ये बोलवलेले आहेत आणि 1930ची पहिली राऊंड टेबल त्यांनी आयोजित केलेली आहे. पण द नेहरू कमिटी रिपोर्ट जो ज्या पक्षाकडून गेलेला होता, ज्या काँग्रेसकडून गेलेला होता, त्याचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी महात्मा गांधींना बोलवलेलं होतं. पण महात्मा गांधी या पहिल्या राऊंड टेबल